एकदा एका गावात रमेश नावाचा एक मनुष्य आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये तो, त्याची बायको व त्याचा लहान मुलगा असं त्याचं कुटुंब. रमेश बांधकामाला लागणारी सर्व प्रकारची दगडधोंडे फोडण्याचं काम करत असे आणि त्या कामावरच त्याचं पूर्ण कुटुंब चालत असे. एके दिवशी तो ते काम करत असताना अचानक त्याचा अंदाज चुकून हातोड्याचा घाव दगडावर बसण्याऐवजी त्याच्या पायावर बसला. त्यातच त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली. तरी पण तो त्या परिस्थितीत असताना सुद्धा त्याच्या कुटुंबासाठी तो काम करत राहिला. ते काम पूर्ण संपल्यावर तो दुसरीकडे कुठे काम भेटतंय का या हेतूने तो काम शोधत होता. इतक्यात त्याला गटार साफसफाई करण्याचं काम त्याला भेटलं. मग तो काम करत असताना त्याला अगोदर पायाला झालेली दुखापत घेऊन काम करावं लागलं. मग आणि काही दिवसांनी गटारीचं काम करत असताना त्याच्या पायाला त्या गटारीतील दूषित पाणी आणि त्यामधील जंतू यामुळे पायाला जास्तच इन्फेक्शन झालं आणि ते इन्फेक्शन दिवसेंदिवस वाढत गेलं आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमा पसरल्या. त्यामुळे त्याला कुठेही कामाला जाणं अवघड झालं. मग तो घरीच बसून राहत असे. असे बरेच दिवस झाल्यावर लोक त्याला म्हणू लागले की त्याला रोग झाला आहे, तो आता मरणार, त्याचा रोग पसरेल, त्याला इंजेक्शन देऊन मारून टाकू असे लोक त्याला बोलत असे. त्याची पत्नी व त्याचा लहान मुलगा सुद्धा त्याच्याजवळ जात नसत. अशी परिस्थिती असताना त्याने घरदार सर्व काही सोडून बाहेर जाऊन राहिला. तो बाहेर भीक मागून खात असे आणि आपलं जीवन जगत असे. एकदा एका टपरीवर चहा पिण्यासाठी पास्टर थांबले होते. तेव्हा तो भीक मागत त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना काही खावयास द्या अशी त्याने त्यांना विनवणी केली. मग पास्टरांनी त्याला चहा दिला व चहा पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला विचारले की तुम्हाला बरे व्हायचे आहे का? त्यावर रमेशने त्यांना उत्तर दिले, होय, मला या त्रासातून व या आजारातून बरे व्हायचे आहे. मग त्यांनी त्याला सांगितले, आम्ही तुझ्या घरी प्रार्थनेला येणार आहे. मग रमेशने त्यांना त्याच्या घरी प्रार्थनेला बोलावले. पास्टरांनी त्याच्या घरी जाऊन देवाची गाणी, देवाचे वचन आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्यात त्यांचा प्रार्थनेत दिवस गेला. मग सर्व काही संपल्यावर पास्टर रमेशला म्हणाले, रमेश, आता आम्ही निघतो. जेव्हा तुला बरे वाटेल तेव्हा तू स्वतः चालत येऊन चर्चमध्ये साक्ष सांगशील, तेव्हाच आम्ही तुझ्या घरी दुसऱ्यांदा प्रार्थनेला येणार. असे 1-2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्याला जाणवायला लागलं की तो झोपेत असताना रात्री कोणीतरी येऊन त्याची पायाला झालेली जखम पुसत आहे आणि सकाळी उठून बघितलं तर हळूहळू त्याची जखम बरी होत चालली आहे. असा एक पूर्ण आठवडा गेल्यानंतर रमेश आता बरा झाला होता व त्याचं संपूर्ण शरीर निरोगी झालेलं होते. मग त्याने जाऊन चर्चमध्ये त्याच्या जीवनात देवाने घडवलेली साक्ष सांगितली व सर्वांनी मोठ्या आनंदाने देवाचं गौरव केलं. यावरून आपल्या लक्षात येतं की रमेशला घरच्या लोकांनी आणि बाहेरच्या लोकांनी सुद्धा त्याच्या त्या जखमामुळे व आजारामुळे नाकारलं होतं, सोडलं होतं. परंतु परमेश्वराने कधी त्याला सोडलं नाही किंवा टाकलं नाही. त्याप्रमाणे आज प्रभू परमेश्वर तुम्हालाही कधीच एकटं सोडणार व कधीही तुम्हाला एकटं टाकणार नाही. परमेश्वराने जसे रमेशच्या जीवनात कार्य केलं तसंच प्रभू परमेश्वर तुमच्या
आणि तुमच्या सर्व कुटुंबाच्या जीवनात कार्य करू ही नम्र प्रार्थना. आमेन.